1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। यंदा 1 मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने 1 ते 4 मे 2025 दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जात आहे। या रथ यात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून करण्यात आली। यावेळी कोल्हापुरातील धरणासह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गड किल्ल्यावरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशामध्ये एकत्रित करण्यात आली। पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे। अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील 6 विभागातून माती आणि पाणी संकलित करत ही कलश रथ यात्रा 30 एप्रिल रोजी मुंबईमध्ये पोहोचणार आहे। वरळीमधील जांभोरी मैदान या ठिकाणी मुख्य महाराष्ट्र महोत्सव सोहळा पार पडणार आहे। या महाराष्ट्र महोत्सवात महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे। तर हयात असलेल्या भारतरत्न व्यक्तींचा या कार्यक्रमात सन्मान सोहळा पार पडणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनाही एकत्रितरित्या सन्मानासाठी या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं आहे। सुपूर्द केला जातो। वेगवेगळ्या नदीच्या कलशा ठिकाणी सुपूर्द केला जातो। वेगवेगळा त्यानंतर भूषणगंगा नदी राधानगरी, भूषणगंगा नदी राधानगरी या 65 वर्षामध्ये ज्यांनी हे राज्य वाढवण्यासाठी, राज्य देशामध्ये 1 नंबरला नेण्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांचं अभिवादन करण्यासाठी आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांनी ही योजना काढलेली आहे। आणि एक पक्षाचा कार्यक्रम कशा प्रकारे असावा याचे एक आदर्श उदाहरण या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये त्यांनी घालून दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांनी मराठी बोलणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून त्या काळामध्ये अनेक संघर्ष करावा लागला। 104 हुतात्म्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि अनेकांनी मग अत्रे साहेब असतील, एस.एम. जोशी असतील, सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी आणि विशेषतः अण्णाभाऊ साठे, अमर शेख, शाहीर साबळे यांनी संपूर्ण या संयुक्त महाराष्ट्रासाठी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला। आणि 1 मे 1960 रोजी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी अमृत कलश दिला। मुंबई आपली राजधानी झाली आणि गेल्या 65 वर्षामध्ये या देशाचं पहिलं राज्य आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल हे स्थान मिळवण्याचा आपल्याला यश मिळालेलं आहे। आता ही जी कल्पना मांडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचा सुरुवात पहिल्यांदा कोल्हापूरमधून होते आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीच्या या ऐतिहासिक स्थळावर होते। आणि हे आम्हाला काम दिल्याबद्दल मी पक्षाचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे। कदाचित आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण केलं, एखाद्या राजानं राज्य कसं करावं आणि रयतेसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्व जाती धर्मासाठी कसं चालवावं आणि सर्वांना याच्यामध्ये कसं सहभागी करून घ्यावं, सर्व मावळे असतील, बाराबुलीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या या पवित्र भूमीमधून आज आपण याची सुरुवात करतोय। मी मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडला सर्वात जास्त दिवस राहिले आपल्या हयातीतले, त्यांची ती राजधानी होती। आणि त्यानंतर सर्वात जास्त दिवस ते पन्हाळगडावर राहिलेले आहे। आणि म्हणून इथली सगळी माती असेल, सगळ्या घटना असेल, त्यांचा स्पर्श त्याला झालेला आहे। आणि आज आपण शपथ घेऊया की हा महाराष्ट्र राज्य या पुढच्या काळामध्ये सुद्धा 1 नंबरला राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय चांगली भूमिका निभावेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी प्रकट करतो। आता माझ्या भाषणानंतर हा रथ इथं आणला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणाहून जल जे आणलेलं आहे त्या जलच्या कुंभामध्ये ठेवलं जाईल। ज्या ज्या पवित्र स्थानातून आपण माती आणलेली आहे ती माती त्या दुसऱ्या आपण त्या जलकुंभामध्ये ठेवू। आणि बघा अशा 6 महाराष्ट्रातील विभागातून असे रथ येणार आहेत
आणि ते 1 तारखेला 5:30 वाजता हुतात्माला अभिवादन करून आमची सगळी नेते मंडळी येतील आणि या सगळ्या रथांची शोभायात्रा त्या जंबुरी मैदानावर येणार आहे। त्यामध्ये कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदिल फराज यांच्या सगळ्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराजांचा गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला जे हॉटेल काढून दिलं होतं त्याची प्रतिकृती जशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी आपण जसे रथ बघतो तसा रथ तो तयार केलेला आहे। त्या रथ पहिला त्या ठिकाणी राहील, बाकी सगळे जलकुंभ राहतील आणि अनेक म्हणजे मिरवणुकीमध्ये जे सगळं असते मग त्यामध्ये पारंपरिक वाद्य असतील। त्या ठिकाणी जवळजवळ 7-10 हजार जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांची मिरवणुकीनं भारतरत्न सचिन तेंडुलकर जे आता भारतरत्न हयात आहेत त्यांचा सत्कार हा पहिल्या दिवशी होणार आहे। तिथे ही 4-5, 5-7 दालनं करण्यात आलेली आहेत। ती दालनं सुद्धा बघायला तुम्ही यावं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याचं एक वास्तव चित्रण त्या दालनामध्ये केलेलं आहे। दुसऱ्या प्रदर्शन, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, यामध्ये तिसऱ्या दिवशी 3 तारखेला या राज्यात जे मुख्यमंत्री झाले त्यांचे जे हयात आज आहेत त्यांनाही बोलवून त्यांचा सत्कार करायचा आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे, अशोक चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे। पवार साहेबांचं काय आमचं बोलणं झालेलं नाही। जे आज हयात मुख्यमंत्री आहेत आणि ही रथयात्रा जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या गावातून सुद्धा माती आणणार आहे। म्हणजे ज्यांचं योगदान आहे ते सगळं आम्ही या कलशामध्ये टाकून आपल्या या राज्याची जी घोडदौड आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आज सकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा केलेली आहे। मला वाटते त्याची माती जी आहे ती माती आता इथून घेतलेली आहे। नंतर आपण बाजीप्रभू देशपांडे आता हा रथ इथं असा आणून माझ्या भाषणांचं उभा राहील। ज्या नद्यांची नावं पुकारतील त्याप्रमाणे ते पाणी आणि पाण्याच्या जलकुंभामध्ये जलकुंभ माती ज्यामध्ये दुसऱ्या कुंभात माती हे केली मग हा रथ पहिला जाईल पुढं, त्याच्यानंतर पुढे स्पीकरची गाडी राहील, नंतर हा रथ राहील, त्यानंतर माझी आणि अध्यक्षाची गाडी राहील। तुम्ही सगळेजण जाऊन गाडीत बसल्यानंतर